हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? तर जास्त काही न बोलता आज मी झटपट अशी रेसिपीला सुरुवात करणार आहे. तर ही लहान मुलांना आवडेल अशी स्नॅक्सची किंवा त्यांना डब्यात देता येईल अशी खूप छान अशी रेसिपी आहे. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये घातलेलं आहे 2 चमचे तेल, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, हिंग घातलेलं आहे चिमूटभर आणि मोहरी जिरं घातले. सगळं छान असं तडतडलं की त्यामध्ये घातलेलं आहे हे बारीक चिरलेला कांदा. तर हे 2 मोठ्या साईजचे कांदे आहेत ते मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत. आणि कांदा छान कलर चेंज होईपर्यंत मी परतवून घेतला आहे तेलावर. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत मसाले. तर मी मीठ, गरम मसाला, धनाजिरा पावडर, त्यानंतर आमचूर पावडर, हळद आणि कश्मीरी लाल मिरची पावडर हे मसाले घातलेले आहेत. त्यानंतर घातलेले आहे थोडीशी कोथिंबीर. आणि आता हे मसाले सगळे आपल्याला छान असे तेलावर परतवून घ्यायचे आहेत. आणि मसाला परतवला गेला की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत उकडलेले बटाटे. तर हे 5 ते 6 मीडियम साईजचे बटाटे आहेत. ते मी उकडवून घेतलेत आणि त्याची साल काढलेली आहे. त्यानंतर हे बटाटे हातानेच कुस्करून आपण या या कढईमध्ये घालणार आहोत आणि छान असे परतवून घेणार आहोत की त्याला सगळा मसाला छान असा लागेल इथपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचे आहेत. तर आता मिनिटभर मी हा बटाटा छान असा परतवून घेतला आहे. तर त्याला मसाले छान प्रकारे लागले गेलेत. त्यानंतर घातलेले आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि आता आपला बटाटा हा रेडी झालेला आहे. तर ही बटाट्याची भाजी अशी छान एकदम चटपटीत अशी लागते त्यामध्ये आपण आमचूर वगैरे घातल्यामुळं. तर बघू शकता अगदी छान अशी आपली बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे. तर आता ती भाजी मी साईडला काढून ठेवणार आहे. आणि ही चपातीची कणिक आहे. आपण चपात्या बनवतो त्यासाठीची ही गव्हाची पिठाची कणिक आहे. तर त्याची आपल्याला एक मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे. तर कोरडं पीठ लावून मी ती आता चपाती लाटून घेणार आहे. तर आता मी त्याला मध्ये तेल वगैरे काही लावलेलं नाही. अशीच पूर्ण पातळ अशी त्याची मी चपाती लाटून घेतले. त्यानंतर त्याच्या पुरीच्या शेपमध्ये मी असे पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत. तर हे डबा आहे एक. तर तो छान असा त्याचा गोल आकार आहे. तर त्या ह्यानं मी कट करून घेतले. तर बघू शकता. आणि आता त्यानंतर मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला. पॅन छान असा गरम झाला की त्यावर आपल्याला या पुऱ्या शेकून घ्यायच्या आहेत. तर आलटी-पलटी करून मी दोन्ही बाजूने या पुऱ्या छान अशा शेकून घेणार आहे. तर आता छान अशा त्या पुऱ्या शेकून झालेल्या आहेत. आणि त्यानंतर मी त्याला टोमॅटो केचप लावून घेणार आहे. तर तिन्ही पुऱ्यांना मी केचप लावून घेतले. आणि त्यानंतर आपल्याला त्यावर घालायची आहे ही बटाट्याची भाजी. तर या पुरीमध्ये बसेल इतपत आपल्याला, म्हणजे मी 1 चमचा बटाट्याची भाजी घातलेली आहे. आणि नंतर ते पुरी फोल्ड केलेली आहे. तर अशाच मी त्या तिन्ही पुऱ्या करून घेतल्या फोल्ड करून. आणि त्यानंतर आपल्याला ते थोडंसं तेल लावून दोन्ही बाजूने छान अशा कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायच्या आहेत. तर आता मी त्या आलटी-पलटी करून छान अशा शेकून घेतल्यात आणि आपल्या या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत. तर बघू शकता. तर हे मुलांना जर तुम्ही टिफिनमध्ये दिलं तर मुलं अगदी आवडीनं खातील आणि कमी तेलकट वगैरे आणि खूप छान असं. तर यामध्ये तुम्ही बटाट्याऐवजी दुसरी कोणतीही भाजी यूज करू शकता. तर ही स्नॅक्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.